अजूनही शेजारी बसलाय असं वाटतं. किती असंख्य कार्यक्रम आम्ही एकत्र केले आणि जिथे जिथे फिरलो तिथे प्रत्येक ठिकाणी हॉटेलची रूम आम्ही शेअर केली. म्हणजे हे ठरलेलंच होतं अघोषित की आम्ही दोघं जण एकत्र राहणार. बरं, गाण्याच्या बाबतीत प्रगल्भ केलं, संगीताच्या बाबतीत केलं वगैरे वगैरे, ते तर सगळ्यांनी सांगितलंच आणि ते निर्विवाद सत्य आहे. म्हणजे एका अर्थाने तो अप्रत्यक्ष गुरुच आहे आमच्या सगळ्यांचा. विशेषतः मी, कारण आमच्या घराण्यामध्ये शास्त्रीय संगीत, आई कीर्तनकार, त्याच्यामुळे तसा सुगम संगीत आणि सिनेमातल्या गाण्यांशी संबंध नव्हता. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर जाणवलं की कॉलेजमधल्या मुलांमध्ये लोकप्रिय व्हायचं असेल तर त्या काळी म्हणतात तशी फिल्मी गाणी गायला पाहिजेत. मग काय सोपं होतं, कॅसेटवरती ऐकायचं, भराभरा शब्द लिहून काढायचे, चाल पाठ करायची आणि म्हणायचं. एवढं केलं तरी सुद्धा बक्षिसे मिळत होती तेव्हा. पण जेव्हा स्वरांकितच्या माध्यमातून मुकुंद भेटला तेव्हा त्या गाण्यांमधली खोली, त्यातली गहराई, त्यातली सगळी समज ही येत गेली आणि मग हे किती गहन आहे आणि हे किती प्रगल्भ आणि समृद्ध करणार आहे हे समजत गेलं. बरं, हे फक्त गाण्याच्याच बाबतीत असं नव्हे, त्याचं म्हणून स्वतःचं एक वेगळंच तर्कशास्त्र होतं, नाही का सचिन? त्याचं एक वेगळं तर्कट होतं आणि त्याची म्हणून एक वेगळं एक मीमांसा किंवा लॉजिक असायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. वयामध्ये असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रतिक्रिया मी द्यायचो. मी सामान्य मुलगा, त्याच्यामुळे एक आमची सहगायिका बरेच दिवसानंतर आली आमच्या कार्यक्रमामध्ये आणि तिचे लांब सडक केस तिने कापले होते. त्याच्यावर मी एक सर्वसामान्य प्रतिक्रिया, अरे हे बघ हिने काय केलं, इतके सुंदर केस कापले, चांगला नाही दिसत आहे. पण तो मुकुंद फणसळकर, त्याच्यामुळे त्याची प्रतिक्रिया, हे बघ केस तिचे आहेत, त्यामुळे त्याचं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार तिचा आहे. बर, ते चांगलं दिसत नसतं तर तिने तसं केलंच नसतं. ज्या अर्थी ती आनंदात आहे त्या अर्थी ती चांगलं दिसतंय. त्यानंतर मी आयुष्यात कोणाच्याही हेअरस्टाईलवरती बोललो. असंच कोणीतरी एकदा भेटला आणि म्हणाल, काय जाळ झालं रे, पोट बीट सुटलंय त्याचं वगैरे. हे बघ, माणसाच्या शरीरामध्ये प्रत्येक दिवसागणिक आणि ऋतुमानाप्रमाणे फरक पडत असतो. काही पेशी जन्मतात आणि काही वगैरे, हे अर्धा तास. त्याच्यानंतर मी कोणाच्याही फिगरवरती बोललो नाही. आम्ही एकत्र विमान प्रवास केला, म्हणजे माझा पहिला होता. पण तो असा वावरत होता विमानतळावरती की जणू काय फ्रिक्वेंट फ्लायर आहे तो. मग त्यांनी मला तिथे ही विमानतळाची सिस्टीम कशी असते, मग अमुक विमान कंपनीला तमकंच गेट कसं मिळतं, मग ते अमकं सामान कुठे जातं वगैरे वगैरे. एका प्रवासातून येताना अचानकपणे पाऊस सुरू झाला, विजा काढायला लागल्या, विमान हेलकावे खायला लागलं, इतर प्रवासी चित्कारायला लागले. मीही घाबरलो आणि घाबरून मुकुंदकडे बघितलं. तो शांत. अरे ही एअर पॉकेट्स असतात. मग एअर पॉकेट्स म्हणजे काय, मग ती कशाने निर्माण होतात, याच्यावरती अर्धा तास विवेचन ऐकल्यानंतर मी पुन्हा कधी त्याला घाबरलो करणारा आणि आम्हाला विविध पद्धतीने समृद्ध करून जाणारा, बरेच वेळेला त्याच्या बोलण्याच्या पलीकडे प्रतिवाद करण्यासारखं किंवा प्रत्युत्तर देण्यासारखं काही शिल्लकच नसायचं खरं तर त्यांनी प्रगल्भ केल्यामुळे ज्या काय माझ्या जाणीवांमध्ये फरक पडला ते थोडंसं ऐकवायचा प्रयत्न करतो. खरं तर त्याचं इतकं सुंदर गाणं आपण ऐकतोय आता की त्याच्या पुढे आम्ही म्हणजे खरं तर काहीच नाही, म्हणजे पण तरी पण प्रयत्न करतो.
वंदी असा मी दया घना. दया घना दया घना तोतले चिमणे घरते उरलो